एकदा कैलास पर्वतावर महादेव व पार्वती राहत होते. पार्वती देवी स्नान करायला गेल्या तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरील उटण्याच्या लेपातून एक सुंदर मुलगा तयार केला. त्याला प्राण फुंकून जीव दिला व सांगितले, तू माझा पुत्र आहेस. मी स्नान करीत असताना कुणालाही आत येऊ देऊ नकोस. तो लहान मुलगा म्हणजेच गणेश. तेवढ्यात भगवान शिव आले. गणेशाने आईच्या आज्ञेप्रमाणे त्यांना अडवले. त्यामुळे शिव रागावले व युद्ध झाले. त्या युद्धात शिवाने गणेशाचे डोके छाटले. पार्वतीला हे कळल्यावर त्या खूप दुःखी झाल्या व रागावल्या. तेव्हा शिवाने त्यांना शांत करून वचन दिले की गणेश पुन्हा जिवंत होतील. विष्णू व इतर देवांनी शोध घेऊन एका हत्तीचे शिर आणले. ते गणेशाच्या धडावर ठेवले आणि ते पुन्हा जिवंत झाले. शिवाने त्यांना आशीर्वाद दिला की तू गणपती म्हणून ओळखला जाशील. सर्व देवांमध्ये तुझा अग्रक्रम असेल. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात तुझ्या नावाने होईल. आणि तेव्हापासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष होत असतो.